हॅलो मित्रांनो, आज मी परत पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन नोटिफिकेशन घेऊन आलो आहे. तर नोटिफिकेशन जे आहे मित्रांनो, ते खास आपल्या फार्मसी विद्यार्थ्यासाठी काय बरोबर फार्मसी विद्यार्थ्यासाठी आहे मित्रांनो. नोटिफिकेशन जे आजचं आहे, तर मित्रांनो या नोटिफिकेशनमध्ये आपण तुमच्या त्याच्यामध्ये कोणती पोस्ट आहे, किती पोस्ट आहे, त्याच्यानंतर त्याचे एज लिमिट काय आहे, त्यासाठी तुम्हाला सॅलरी काय आहे, आणि त्याचे ॲडमिशन जी आपलं सबमिशन करायचे जे डेट आहे ती लास्ट डेट काय आहे, हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. त्यासाठी मित्रांनो ते व्हिडिओ हा न चुकता हा व्हिडिओ पूर्ण बघा. त्यानंतर तुम्हाला कळेल ह्या व्हिडिओमध्ये काय काय आहे, काय कसं आहे तुम्हाला सबमिशन करायचं आहे, काय काय डेट आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये कळून जातील. तर मित्रांनो चला व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मित्रांनो मी सगळ्यांचं स्वागत करतो अमर फार्मा चॅनलमध्ये. तर मित्रांनो चला आपण नोटिफिकेशनकडे बोलूया. मित्रांनो स्टार्ट करूया आपल्या जी व्हॅकन्सी जी तुम्हाला व्हॅकन्सी रिलेटेड आपण जे बोललो होतो त्या व्हिडिओला. तर मित्रांनो CSIR इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल अँड टेक्नॉलॉजी तेलंगणा स्टेट यांच्याकडून वॅकन्सी आलेली आहे. तर ॲडव्हर्टाइजमेंट नंबर जो आहे 05/2025 आहे. डेट जी आहे ती 29/11 पब्लिश डेट जी आहे 29/11/2025 आहे. तर डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे 1/12/2025 पासून त्याची स्टार्ट झालेलं आहे सकाळी 9 वाजल्यापासून. लास्ट डेट जी आहे सबमिशन करण्याची ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे 30/12/2025 आहे. तर मित्रांनो चला आपण पोस्टकडे जाऊया. तर पोस्ट जे आहेत मित्रांनो, पहिली पोस्ट जी आहे ती फिजिओथेरपिस्ट आहे, फिमेलसाठी आहे. आणि सेकंड पोस्ट जी आहे मेडिकल लॅब टेक्निशियनसाठी आहे. त्यानंतर थर्ड पोस्ट जी आहे टेक्निशियन जनरल आपले नर्सिंगसाठी आहे. त्यानंतर फोर्थ पोस्ट जी आहे सगळ्यांची आवडती पोस्ट आपल्या फार्मा रिलेटेड सेक्शनची टेक्निशियन फार्मसी ती जी आहे. आणि त्यानंतर पाचवी पोस्ट जी आहे टेक्निशियन कॅटेगरी केटरिंग हॉस्पिटॅलिटी फूड बेवरेजेस. तर मित्रांनो चला आपल्या जी सगळेजण उत्सुकता भरपूर दिवसापासून वाट पाहत आहे त्या पोस्टकडे आपण वळूया, जी आपल्या फार्मा रिलेटेड महत्त्वाची व्हॅकन्सी आहे टेक्निशियन फार्मसी पोस्ट नंबर 4. तर मित्रांनो याच्यात एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, कमीत कमी 10वी पाहिजे आणि ते पण सायन्समध्ये पाहिजे. आणि विथ मिनिमम 55% मार्क म्हणजे 55% त्याच्यामध्ये पाहिजे. आणि 3 years ऑफ वर्क एक्सपिरियन्स इन हॉस्पिटल फार्मसी म्हणजे हॉस्पिटल फार्मसी जे हॉस्पिटलमध्ये जे फार्मसी असते त्यामध्ये त्याचा एक्सपिरियन्स झालेला पाहिजे कमीत कमी 3 वर्ष ॲटलिस्ट 3 वर्षाचा. आणि तो पण डिस्पेन्सरी वगैरे हे आपल्याला ह्या गोष्टी माहिती असतील. त्यानंतर इन द मिनिस्ट्री ऑफ डिपार्टमेंट ऑफ ऑर्गनायझेशन पब्लिक सेक्टर अंडर द ऑटोनॉमस बॉडी गव्हर्नमेंट इंडिया और स्टेट गव्हर्नमेंट. त्यानंतर मित्रांनो अजून काय दिलं त्यांनी ऑरमध्ये दिलं आहे सेम दिलं आहे SSC 10th स्टँडर्ड और इक्विवलंट विथ सायन्स सब्जेक्ट सेम. तसं मित्रांनो कमीत कमी सायन्स झाले पाहिजे 10वीच्या थ्रू आणि 55% मार्क पाहिजेत. आणि 2 वर्षाचं इथं काय दिलं तर 2 years फुल टाईम एक्सपिरियन्स ॲज ॲप्रेंटाईज ट्रेनिंग फ्रॉम रिकग्नाइज इन्स्टिट्यूशन इन द फार्मसी. म्हणजे जे आपण बघतो ते कमीत कमी ह्याच्यामध्ये काय दिलं त्यांनी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलेलं आहे. एक ट्रेनिंग झालेलं पाहिजे तुमचे एखाद्या एखादं इन्स्टिट्यूशन फार्मसीचं असेल किंवा एखादं आपण म्हणतो ना कॉलेज वगैरे असेल त्याच्यामध्ये तुमची ट्रेनिंग झाले पाहिजे, ते सुद्धा चालतं मित्रांनो. तर अशा पद्धतीने जे मित्रांनो या फार्मसीच्या व्हॅकन्सीचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. तर मित्रांनो पुढे आपण पाहूया चला. त्यानंतर ज्या अदर कंडिशनमध्ये आहेत मित्रांनो दिल्या आहेत त्यांनी काय ॲप्लिकंट मस्ट बी सिटिझन ऑफ इंडिया, आपला भारतीयच कॅन्डिडेट पाहिजे. त्यानंतर मित्रांनो अजून तुम्हाला म्हणतो त्यानंतर दिलेलं आहे नेक्स्ट आपण एज लिमिटकडे बोलूया. एज लिमिट जे दिलेलं आहे मित्रांनो 28 years फॉर द पोस्ट ऑफ ॲज द लास्ट डेट फॉर द रिसिप्ट सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन ॲज मेन्शन इन द ॲडव्हर्टाइजमेंट. ओके. तर मित्रांनो अप्पर एज लिमिट आता ही जे शेड्यूल कास्ट म्हणजे SC साठी दिलेलं आहे 5 years रिलॅक्झेशन दिलेलं आहे. आणि शेड्यूल ट्राईब ST साठी दिलेलं आहे 3 years अदर बॅकवर्ड क्लाससाठी दिलेलं आहे ॲज अ गव्हर्नमेंट ऑफ ऑर्डर इन अ फोर्स. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट पॉईंट पाहूया. त्यानंतर दिलेलं आहे मित्रांनो त्यांनी एक त्यांचा मेल आय डी दिला आहे. त्या मेल आय डीवर तुम्ही जो आहे ॲप्लिकेशन आहे ते सबमिट करू शकता. हा मेल आय डी आहे मित्रांनो recett.irct.res.in असं त्यांचा मेल आय डी आहे. त्याच्यावर तुम्ही तुमचं जे फॉर्म सबमिट करू शकता त्यावर. त्यानंतर मित्रांनो मोड ऑफ सिलेक्शन, त्यांचं मोड ऑफ सिलेक्शन कसं असणार आहे, जी एक्झाम जी कंडक्ट करणार आहे ती कशी करणार आहेत म्हणजे काय टाईपमध्ये करणार आहेत. तर मोड ऑफ एक्झामिनेशन जे असणार आहे ते कॉम्प्युटर बेस्ड असणार मित्रांनो, ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. आणि मीडियम ऑफ क्वेश्चन जे असणार आहेत ते इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहे किंवा हिंदी लँग्वेजमध्ये आपण करू शकतो. स्टँडर्ड ऑफ एक्झामिनेशन ते पहिलं आपण बोललो तसं 10वी पाहिजे कमीत कमी. आणि टोटल नंबर ऑफ क्वेश्चन असणार आहे तर 150 असणार आहेत. आणि त्यासाठी टाईम जो दिला आहे वेळ जी दिली आहे तुम्हाला 2 hours 30 minutes. त्यानंतर मित्रांनो पेपर पाहूया आपण कसा असणार आहे. फर्स्ट पेपर जो असणार टाईम अलॉटेड त्याला एक तास दिला आहे त्यांनी.
सब्जेक्ट जो आहे पहिला सब्जेक्ट जो असणार तो मेंटल एबिलिटी टेस्ट असणार आहे. त्याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन किती असणार आहेत 50 असणार आहेत. त्याला मॅक्झिमम ऑफ मार्क किती दिले त्यांनी 100 म्हणजे 2 मार्क्स फॉर एव्हरी करेक्ट आन्सर म्हणजे प्रत्येक ज्या आन्सरला त्यांनी 2 मार्क ठेवलेला आहे. आणि निगेटिव्ह मार्क सिस्टम असणार का तर त्यामध्ये निगेटिव्ह मार्क सिस्टम असणार मित्रांनो. देर विल बी नो निगेटिव्ह मार्क्स इन दिस पेपर. ओके. त्यानंतर सेकंड पेपर जो असणार मित्रांनो त्याला टाईम दिलेला आहे त्यांनी 30 मिनिट्सचा दिलेला आहे. सब्जेक्ट जो आहे तो जनरल अवेअरनेस म्हणजे त्याच्यात नंबर ऑफ क्वेश्चन किती असणार 25 असणार आहेत. आणि त्याच्यात मॅक्झिमम मार्क्स 75 म्हणजे 3 मार्क्स फॉर एव्हरी करेक्ट आन्सर. म्हणजे आता ह्याच्यामध्ये त्यांनी कसं केलं आहे मित्रांनो प्रत्येक आन्सरला 3 मार्क दिलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो निगेटिव्ह मार्क सिस्टम आहे का 1 निगेटिव्ह मार्क फॉर एव्हरी रॉंग असं आहे मित्रांनो. त्यानंतर इंग्लिश लँग्वेज त्यासाठी पण 25 क्वेश्चन दिले आहेत. त्या पण 75 मार्क्स आहेत बरोबर. त्याला पण एव्हरी 3 मार्क्स फॉर एव्हरी करेक्ट आन्सर बरोबर. ते सेम पॅटर्न आहे जनरल अवेअरनेससारखा. ह्याला पण 1 निगेटिव्ह मार्क फॉर एव्हरी रॉंग आन्सर. त्यानंतर पेपर नंबर 3 कसा असणार टाईम अलॉटेड फॉर 1 आवर. त्याच्यामध्ये कन्सर्न सब्जेक्ट नंबर ऑफ क्वेश्चन किती 50 असणार आहेत. म्हणजे तुमचा जो सब्जेक्टच्या रिलेटेड असणार थोडक्यात 10वीच्या सब्जेक्ट त्याच्या रिलेटेड कन्सर्न सब्जेक्टमध्ये. आणि मॅक्झिमम मार्क किती असणार 150 3 मार्क फॉर एव्हरी करेक्ट आन्सर. ह्याच्यात पण 3 मार्क दिले. आणि निगेटिव्ह मार्क सिस्टम आहे का हो आहे मित्रांनो 1 निगेटिव्ह मार्क फॉर एव्हरी करेक्ट आन्सर. तर मित्रांनो अशा टाईपमध्ये असणार आहे. हे जे एक्झामिनेशन पॅटर्न तो असा असणार आहे. तर हाऊ टू अप्लाय त्यामध्ये दिलेला आहे. एलिजिबल कॅन्डिडेट रिक्वायर्ड टू अप्लाय ऑनलाईन बाय प्रोसेसिंग आवर वेबसाईट दिस वेबसाईट दिली आहे त्यांनी वेबसाईट दिलेलं आहे मित्रांनो. ह्या वेबसाईट तो आपण पाहून घ्या. ही वेबसाईट जी आहे त्याच्यावर तो आपल्याला करू शकता न्यू रजिस्ट्रेशन करायचं. त्यानंतर तुम्ही त्यानंतर पुढे प्रोसेस करायचं फोटो ईमेल ID वगैरे त्यांचा क्रिएट करायचा आणि त्यानंतर तुम्ही ते सबमिशन करायचं. लास्ट डेट दिलेला आहे मित्रांनो तो 30/12/2025 दिलेला आहे करू शकता आपण. त्यानंतर ॲप्लिकेशन जी फीज दिलेली आहे मित्रांनो ती 500 रुपीज दिलेली आहे. आणि त्यानंतर मित्रांनो नो फी इज पेएबल फॉर SC STसाठी फी नसणार आहे. त्यानंतर जे CSR एम्प्लॉई असतील किंवा एक सर्व्हिसमॅन सब्जेक्ट टू द अपलोडिंग डॉक्युमेंट म्हणजे एक सर्व्हिसमॅन म्हणजे थोडक्यात जे आर्मी मिलिटरी वगैरे असेल त्यांच्यासाठी हे थोडक्यात फी नसणार आहे. तर मित्रांनो त्यानंतर पाहूया आपण नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट फॉलोइंग डॉक्युमेंट काय लागणार त्याचं मस्ट बी अपलोडेड अलॉंग विथ द ऑनलाईन फॉलोइंग फॉर्म. त्यानंतर मित्रांनो जी समजा आता तुम्ही जी फी भरणार आहेत 500 रुपीज जी फी भरणार त्याची एक प्रिंटेड कॉपी SBIकडून भेटणार तुम्हाला रिसिप्ट म्हणून भेटणार. ती ट्रान्झॅक्शन कॉपी ती घ्यायची. त्यानंतर रिसेंट पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ अपलोड ॲट द प्रॉपर अप्रोप्रिएट प्लेस. सिग्नेचर करायची तुम्हाला ऑफ द कॅन्डिडेट अपलोड ॲट अप्रोप्रिएट प्लेस. त्यानंतर कॉपी ऑफ तुमची 10वीच्या मार्कशीटची कॉपी किंवा सर्टिफिकेट इंडिकेटिंग बाय बर्थ स्कूल किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट यापैकी काहीतरी प्रॉपर ज्याच्यावर तुमचं नाव असलं पाहिजे प्रॉपर म्हणजे सपोर्ट ऑफ नेम अँड डेट ऑफ बर्थ ह्या गोष्टीसाठी लागणार मित्रांनो. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे मित्रांनो कॉपी ऑफ रिलिव्हंट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. तुमला सर्टिफिकेटबद्दल एक्सपिरियन्सचं सर्टिफिकेट मी तुम्हाला मगाशी बोललो की 2 इयर्सचा एक्सपिरियन्स पाहिजे एखाद्या इन्स्टिट्यूशन म्हणून किंवा 3 इयर्सचा एक्सपिरियन्स पाहिजे एखाद्या हॉस्पिटल फार्म त्या रिलेटेड एक सर्टिफिकेट लागेल एक्सपिरियन्स कोणत्या बी याचं लागेल. त्यानंतर कॉपी ऑफ गॅजेट नोटिफिकेशन गॅजेट केलं पाहिजे. त्या एज्युकेशनल सर्टिफिकेट ऑर मार्कशीट सपोर्टिंग द इसेन्शियल क्वालिफिकेशन एनी हायर क्वालिफिकेशन. आणि कॉपी ऑफ शेड्यूल कास्ट आता हे कास्टमध्ये जे OBCमध्ये असतील त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट किंवा ही गोष्टी लागतील. आणि जे SC NTसाठी असतील त्यांच्यासाठी पण लागेल. आणि फक्त ओपनसाठी काय लागणार ना मित्रांनो. त्यानंतर कॉपी ऑफ सर्टिफिकेट इश्यू बाय द डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स. त्यानंतर लेजिस्लेशनसाठी एज कन्सेशनसाठी कॉपी ऑफ जजमेंट कोर्ट ऑफ व्हिडिओ समजा ठीक आहे जे डायव्हर्स वगैरे जे ऑपरेटिव्ह वुमन त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं ठरणार आहे. त्यानंतर कॉपी ऑफ नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट करंटली वर्किंग इन एखाद्या ह्याच्यामध्ये काम करतात त्याच्यामधून NOC जी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट ते एक लागणार आहे मित्रांनो. आणि एदर रिलिव्हंट सर्टिफिकेट इन द सपोर्ट्स ऑफ क्लेम मेड इन द ॲप्लिकेशन तर मित्रांनो हे जे डॉक्युमेंट हे तुम्हाला लागतील ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस. आणि हे तुम्हाला सबमिट करावं लागतील मित्रांनो ॲट द टाईम ऑफ सबमिशन करता त्यावेळेस. तर मित्रांनो अशा तऱ्हेने हे आपलं आजचा जे व्हॅकन्सी जे आहे ते रिक्रुटमेंट असणार आहे. खास आपल्या फार्मा विद्यार्थ्यासाठी आपण व्हिडिओ बनवला आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन फार्मा अपडेट आणि नवनवीन व्हॅकन्सी रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा. थँक्यू मित्रांनो.